नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर यांचा फोन आला होता की आज मी संध्याकाळी ऑफिसवरून लवकर येणार आहे, म्हणून मी स्वयंपाकाला लवकरच लागले होते। इथे मी सर्वप्रथम पीठ मळून घेतले। आज मी वेज मसाला पुलाव बनवणार होते, त्यासाठी मी इथं पूर्ण तयारी करून घेतलेले होते। हे सगळे खडे मसाले वगैरे मी पुलावला वापरले। तसं तर पुलाव बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते प्रत्येकाची। इथे मी थोडाफार खडा मसाला पण वापरले आणि मसाला पावडर पण वापरले पुलावसाठी। आम्ही हैदराबादमध्ये राहतो, मग हैदराबादमध्ये दम बिर्याणी खूप फेमस आहे इथली। मला नाही बनवता येत, कधी नाही मी बनवले पण नाही, कधी ट्राय पण केला नाही। मी फक्त पनीर बिर्याणी आणि हे व्हेजिटेबल पुलाव असं बनवते। पुलावामध्ये महत्त्वाचं म्हणजे दही थोडं टाकलं ना टेस्ट खूप छान येते। मी दही आणि थोडा 1 चमचा तूप टाकले आणि शिजवायला ठेवलेलं आहे। तिकडे पुलाव तयार होईपर्यंत तिकडे मी भाजी बनवून घेतले। आज माझ्या भाजीमध्ये स्वीट कॉर्नची भाजी बनवले होते मी। त्यासाठी कांदा, लसूण, हिरवी मिरची टाकून फ्राय करून घेतले। स्वीट कॉर्नच्या भाजीमध्ये टोमॅटो आणि थोडीशी शिमला मिरची टाकावी म्हणजे छान होती, ते टाकून घेतले मी आणि मसाले सगळे टाकून घेतले। मेन यामध्ये काजूचं पेस्ट घालायचं असते। इथे मी काजूचं पेस्ट पण तयार करून ठेवले होते आणि भाजीमध्ये टाकून घेतले। तेवढी कमी परफेक्ट कुक नाही आहे, थोडेफार मला जेवढं जमते तेवढं तुमच्याशी शेअर करत आहे। लास्टला मी स्वीट कॉर्न बॉईल करून घेतले होते, ते टाकून घेतले। शेवटी थोडीशी कस्तुरी मेथी आणि मीठ टाकून घेतले। इथे माझी भाजी आणि बिर्याणी तयार झाले होते। मग काय चपात्या टाकले आणि जेवणाचा आनंद घेतला।